आर-टीईतील खाजगी शाळांमध्ये देण्यात येणाऱ्या प्रवेशाची यादी 13 जून रोजी प्रसिद्ध होणार होती. मात्र आर-टीईचे संकेतस्थळ खुले होत नसल्याच्या तक्रारीमुळे पालक आणि विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. त्यावर तांत्रिक कारणामुळे यादी प्रसिद्ध करण्याची प्रक्रिया सुरू झाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परिणामी आर-टीई अंतर्गत प्रवेशाची यादी लांबणीवर पडली आहे. शिक्षण विभागाने आर-टीई प्रक्रियेत केलेला बदल, त्याला न्यायालयाने दिलेली स्थगिती, त्याचनंतर जुन्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा निर्णय या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. गोंधळाच्या परिस्थितीत अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांचे प्रवेश अन्य शाळेत घेतलेत. परिणामी यंदा विद्यार्थ्यांच्या अर्जाच्या संख्येत घट झाली आहे. आर-टीई प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यात यंदा 9,217 शाळांमध्ये 1,05,399 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. या जागांसाठी अर्ज करण्यासाठी 31 मे पर्यंतची मुदत दिली होती. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने 5 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर 2,43,019 अर्ज दाखल झाले असून त्या संदर्भात प्रवेशाची सोडत 7 जून रोजी निश्चित करण्यात आली होती. परंतु प्रकरण न्यायालयात पोहोचल्याने प्रवेशाची यादी 13 जून नंतर प्रसिद्ध करण्यात येणार होती. मात्र 13 जून रोजी संकेतस्थळ खुलेच होत नसल्याचे पाहून पालकांमध्ये पुन्हा खळबळ निर्माण झाली. या संदर्भात शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. सूरज मांढरे हे विदेशात प्रशिक्षणासाठी गेल्याची माहिती मिळाली आहे. तर एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने तांत्रिक कारणास्तव यादीही प्रसिद्ध होऊ शकली नाही असे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शिक्षणाधिकारी प्राथमिक जयश्री चव्हाण यांनी सांगितले की अद्याप विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्याचे कामच सुरू झालेले नाही. त्याला काही तांत्रिक कारणे आहेत. त्यामुळे आपल्याला आता एकंदरीत असं म्हणावं लागेल की आर-टी प्रवेशाची यादी जी आहे ती आता लांबणीवरती पडणार आहे. आणि आता कोर्टाचा जो निकाल आहे तो निकाल कधी लागेल ते काय आता आपल्याला कोर्टाचं काम तर आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल. आता इथे तारीख पे तारीख आपण पहिल्यांदा शिक्षण विभागाकडून आपल्याला तारखा देण्यात आल्या होत्या, ते आपण सहन केलं. आता त्यानंतर आता ह्या कोर्टाच्या तारखा ज्या आहेत त्या आपल्याला सहन करायच्या आहेत आणि त्यांचं वाट बघायची आहे निर्णयाची. त्यानंतरच पुढील प्रक्रिया जी आहे ती सुरळीत होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.